निवडणूक आयोगाचा अर्थ लावणारा दृष्टिकोन परिच्छेद 15च्या विरोधात आहे। त्याने विधिमंडळ क्षेत्रातील फुटीलाच मूळ पक्षात फूट म्हणून मान्यता दिली। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की अनुच्छेद 15 नुसार जो काही मुद्दा आहे त्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलेला आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या व्याख्या त्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि तोच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय। त्यांनी म्हटलं की विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट ही राजकीय पक्षामधील फूट आहे असं दाखवून निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि याच युक्तिवादाच्या माध्यमातून आता निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्यासाठी कपिल सिब्बल सध्या जोरदार युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलाय, प्रतिस्पर्धी गट निर्माण होणे याचा अर्थ राजकीय पक्षात प्रतिस्पर्धी गट तयार होणे असा लावला जाऊ शकत नाही। म्हणजे एकाच पक्षात जर उभी फूट पडली तर त्यातून दोन गट निर्माण होतात, दोन गट निर्माण झाले याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडले असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही, असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि हाच युक्तिवाद सध्या महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळतोय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की जेव्हा ही अपात्रतेची याचिका दाखल करत होतो तेव्हा दुसरा गट म्हणू शकतो की माझ्याकडे 1/3 बहुमत आहे, 2/3 बहुमत आहे, मात्र लोकप्रतिनिधी कायद्यानुसार RP ॲक्ट नुसार कलम 29 आवश्यक आहे आणि यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की प्रत्येक आदेशामध्ये सिम्बॉल ऑर्डर विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही। फूट ही मूळ राजकीय पक्षात पडली पाहिजे, त्यानंतर 1/3 आमदार आपला बचाव मांडू शकतात। राणा प्रकरणातील परिच्छेद 38 सांगतो की 1/3 आमदारांनी वेगळा गट निर्माण केला हे दाखवणं सुद्धा पुरेसं ठरल। खरं तर हाच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलाय। त्यांनी थेट राणा प्रकरणाचा संदर्भ सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही हा जो उल्लेख करताय राणा प्रकरण, तर त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती सांगू शकता का? तसंच कपिल सिब्बल आता जी काही कोर्टामध्ये बाजू मांडतायत त्याच्यामधनं असंच समोर येत आहे की इलेक्शन कमिशनवरच ते ताशेरे ओढत आहेत, इलेक्शन कमिशनच्या भूमिकेवरच ते सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, राजकीय पक्ष मधली ही फूट नाहीये असं सुद्धा कपिल सिब्बल वारंवार कोर्टाला सांगतायत। खरं तर राणा प्रकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पक्ष आणि चिन्हासंदर्भातील हे महत्त्वाचं प्रकरण असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की राणा प्रकरणामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या सगळ्या संदर्भात ही केस होती। सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलाय तो राजकीय पक्षाऐवजी विधिमंडळ पक्षाला सर्वोच्च मानून हा निर्णय दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं आणि हाच मुद्दा जो आहे तो आता या ठिकाणी उपस्थित करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सुनावणीमध्ये राणा प्रकरणाचा उल्लेख करण्यात येतोय। हे राणा प्रकरण विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाची भूमिका, त्यांचे अर्थ, त्यांच्या व्याख्या काय आहेत हे ठरवणारं प्रकरण होतं, माइलस्टोन प्रकरण होतं। खरं तर त्या प्रकरणानंतर अशाच पद्धतीने एवढ्या ताकदीने किंवा संपूर्ण देशाच्या राजकीय भवितव्यावरती परिणाम करणारं शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील हे प्रकरण आहे। त्यामुळेच आता राणा प्रकरणाचा संदर्भ दिला जात असला तरी सुद्धा आता आजचं जे प्रकरण आहे हेच प्रकरण खऱ्या अर्थानं माइलस्टोन ठरणार आहे। एक इतिहासात, एक राजकीय इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे आणि याच प्रकरणाशी संबंधित ही सगळी सुनावणी सध्या सुरू आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून राणा प्रकरणाचा उल्लेख केला जात असला तरी त्यामध्ये 1/3 किंवा 2/3 आमदार आपलं वेगळा गट निर्माण करून ज्यावेळेस पक्षावरती दावा सांगण्याचा त्यांना अधिकार नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद किंवा अशा पद्धतीचा निर्णय राणा प्रकरणामध्ये देण्यात आला होता आणि तोच संदर्भ सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात येतोय। कपिल सिब्बल सध्या राणा प्रकरणाचा उल्लेख करतायत आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। आमदारांच्या दोन भूमिका असतात, मूळ राजकीय पक्षाने सदस्य म्हणून आणि दुसरी विधिमंडळ पक्षाने त्यांना सदस्य म्हणून नियुक्त केल्यानंतरची 1/3 आमदारांनी वेगळा गट स्थापन करणं हे मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसं ठरलं। हा युक्तिवाद न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये फेटाळून लावला होता।